तर रेवती हॅपी बर्थडे. आज एक आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ती एक लढा जो आदरणीय पवारसाहेब आणि आमचे सहकारी प्रशांतदादा जगताप ह्या दोघांनी मिळून लढला, त्याला आज यश आलंय. आणि आज इथे असलेले असंख्य जे कष्ट करणारे, मेरिटवर पास होणारे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत, त्यांना आज न्याय मिळतोय. त्याबद्दल मी ज्यांनी संघर्ष केला त्यांचं कौतुक करते. आणि उशिरा का होईना महाराष्ट्र सरकारने त्यांना न्याय द्यायचा निर्णय घेतला, याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानते. नाशिकच्या दंगलीचा मुख्यतः प्रश्न होता, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची नावं जी आहेत त्यामध्ये घेतली गेली आहेत. काल तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील नेत्यांचं नाव आहे. तुम्ही काय याबद्दल माहिती घेतली आहे का सगळ्या गोष्टींबद्दल? मी तिथले जे अधिकारी आहेत त्यांना कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे. ते सगळी माहिती काढून मी रिपोर्ट यायची वाट बघते. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना जर होत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचंही सरकार असो, कुठलाही पक्ष असू दे, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा असला पाहिजे. आणि सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. याचं कारण असं की जितेंद्र आव्हाडांनी काल एक ट्विट केलं, एक महिलेबद्दल माहिती आली, अतिशय म्हणजे आपण बघू नये. किंवा माझी खरं तर माध्यमांना विनम्र विनंती आहे की आमच्याबरोबर, तर माझी मुलं लहान नाही आहेत पण अनेक घरांमध्ये लहान मुलं असतात, ते फोटो, माझी मुलं लहान असतील तर माझी अजिबात इच्छा नाही माझ्या मुलांनी ती पाहावी की अमानुष पद्धतीने एका महिलेला मारहाण झाली. दिवसभरात बातमी एका पद्धतीने चालली आणि संध्याकाळी त्या बातमी का एक स्ट्रेंज टर्न आला आणि आरोप प्रत्यारोप वेगळेच झाले. तर एक महिला जिच्यावर इतका अमानुषपणे तिला मारण्यात आलं, त्याची एक पॉलिटिकल स्टोरी होणं ही किती दुर्दैवी आहे मला सांगा. त्याच्यामुळे कुठलंही राजकारण या गोष्टीत येऊ नये. जे खरं आहे, जे सत्य आहे ते जबाबदारीने पोलिसांनी ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं अशा गोष्टींमध्ये अफवा किंवा कुठलेही स्टेटमेंट्स ज्याच्यातून काही आणखीन काही चुकीचं महाराष्ट्रात होईल आणि त्याच्यात खत पाणी टाकायचं काम कोणीही करू नये. ना विरोधक आम्ही करणारच नाही, पण सत्तेतल्याही लोकांनी उगाच विरोधकांवरही आरोप करू नये. महाराष्ट्र शांततेने व्हावा. महाराष्ट्र आज अडचणीत आहे. महाराष्ट्र सरकारमधले नवीन आलेले ॲडवायझर त्यांनीच कबूल केलेलं आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्यांचे स्टेटमेंट्स तुम्हीही कव्हर केले आहेत, प्रिंट मीडियानेही कव्हर केलेत. त्यामुळे आज महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आव्हान आहे. आणि अनेक राज्यांमध्ये, ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलले, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि बजेट मॅनेजमेंट या गोष्टीत अनेक राज्यांनी चांगली कामं केलेली आहेत. पण गेल्या काही दिवसात आपण सातत्याने बघतोय की महाराष्ट्राचा नंबर, जलजीवन मिशन असेल किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा बजेट मॅनेजमेंट असेल, ह्याच्यात फारसा पहिल्या 5-10 मध्ये महाराष्ट्र दिसत नाही. काल तर एक रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यात पहिल्या 10 म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली 5 जी राज्य आहेत ती डबल इंजिन पण वाली नाही आहे, ती सिंगल इंजिनवाली आहे. त्याच्यामुळे मला कौतुकी वाटतं की हे डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे, या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचाच आहे, आमचा नाही आहे कोणाचा. त्याच्यामुळे प्रशासन, इलेक्शन होतच राहतील, पण इलेक्शनमध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार, एक प्रोग्रेसिव्ह सरकार हे महाराष्ट्राला देणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात ह्याच्यात फारशी क्रांती झालेली दुर्दैवाने अतिशय जड अंतःकरणानं मी म्हणते की महाराष्ट्रात होत नाहीये. ससूनचा अहवाल आलाय, त्याच्यामध्ये दीनानाथ आणि डॉक्टर घायसासांना वाचवण्याचं क्लीन चिट मिळाले चाललंय. काय सांगू, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की असा काही रिपोर्ट येऊ शकतो. आणि मी खरं तर प्रशांतदादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या रिपोर्टचा निषेध करते. मला विचाराल तर हे बोलू नये, खरं मला शोभत नाही हे बोलणं, पण मला असं वाटतंय ते जाळून टाका तो रिपोर्ट. ॲक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेक गेली आहे, त्या मुलांची आई गेली आहे, कुणाची बायको गेली आहे, कुणाची वहिनी गेली आहे. इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो, इतका चुकीचा. अहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे, तुम्हीही सगळे जाऊन आले. म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा
एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक आहे. याबद्दल आयोग अनेकदा बोललेला आहे, कोणालाही वाचवणार नाही. मात्र आता अशा प्रकारची लिंचिंग मिळाली. पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिलं, पुणे पोलिसांनी काही मुद्दे स्पष्टीकरण मागितले होते की बाबा या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी, मेडिकल नेग्लिजन्स अलंकार पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता. पहिलीची प्राथमिक तपास झाला, सीसीटीव्ही मध्ये महिलेला बसवलं, पण त्या मुद्द्यांवर आम्हाला काही भाष्य केलं नाही. उद्या दुसऱ्या 3 आम्ही तो अहवाल मानत नाही. मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे. तो श्रेडरमध्ये कागद टाकला पाहिजे. आणि जी कोर्टात केस आज प्रशांतदादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत. आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको, मुलगी, वहिनी आहे. हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही. मी त्यांच्यातच ताळमेळ नाही. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. आम्हाला या रिपोर्टवर विश्वासच नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्या सिरियसली घेत नाही. आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ यांच्या कॉन्ट्रडिक्शन्समध्ये घालवणार नाही. कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा. याचं कारण असं, आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात, आम्ही आमच्या दुसऱ्या लेकीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही. हे ऑब्व्हियसच आहे ना, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय, प्रशांत दादांना कोर्टात का जावं लागतंय? कारण का आम्हाला न्याय मिळत नाहीये. आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल देत तर आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही. आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे. आम्ही डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. सरकारला त्यांच्या रिपोर्टमधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण ह्या लेकीची हत्या ज्यांनी ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अर्थातच तुम्ही जर खोटे रिपोर्ट करायला लागल्या या देशामध्ये, हा देश कोणाच्या मनमानीनी चालत नाही, संविधानाने चालतो आणि सत्याने चालतो. सत्यमेव जयते. आणि विजय नेहमी सत्याचाच होतो. कधी वेळा उशीर लागतो पण सत्याचाच विजय होतो. प्रत्येक वेळी सरकार लागत नाही, आम्ही सक्षम आहोत. आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मीडिया ताकदीने सत्याच्या बाजूने उभा आहे. आणि आम्ही सगळे माणुसकी, ह्याच्यात कुठलाही पक्षाचा विषयच नाही, माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे. त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर सत्य जे आहे हे सरकार लपवू शकत नाही. 5 तास ती महिला तिथे होती का? होती. तिला ब्लिडिंग होत होतं का? होतं. माणुसकीच्या नात्याने तिला टेबलवर घेऊन तिला ड्रिप लावून जे काय आहे ते करायला हवं होतं का? तर हवं होतं. 10 लाख रुपये मागणं योग्य होतं का? अर्थातच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी एकदा समोर आल्यानंतर बाकीचा विषय राहतच नाही. आणि मी एकटी नाही, प्रशांतदादा एकटे नाही, तुम्ही सगळे त्यांच्या घरी जाऊन आलाय, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सरकार, एका महाराष्ट्राची लेकीची हत्या होते आणि त्या हत्यारांच्या बाजूने हे सरकार उभं राहतंय, हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे. राज्यामध्ये तुम्ही म्हणले आर्थिक प्रश्न, त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न सध्या पाणी टंचाईचा आहे. यवतमाळमध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः विहिरीत 20-20 महिला खाली उतरत आहेत एक हांडा पाणी घेण्यासाठी. 12 वर्षाच्या मुलीचं त्यामध्ये आत्ताच बघितलं मी. मृत्यू देखील झालेला आहे नदीमध्ये. कसं बघता याकडे? वर्षानुवर्ष हा प्रश्न अशाच पद्धतीने भेडसावतोय लोकांना. गेल्या 5-7 वर्षात एक केंद्र सरकारचा एक हाय प्रोफाईल प्रोग्राम आहे, त्याचं नाव जल जीवन मिशन. मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅच करायचं होतं. 50% सरकार केंद्र देणार आणि 50% महाराष्ट्र सरकार देणार. आणि तो प्रोग्राम कंटिन्यू झाला. गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये त्या जल जीवन मिशनमध्ये खर्च या राज्यांनी केलेत. आणि तुमच्याच चॅनलवर मी काल पाहिलं, ती स्टोरी तुम्ही जेव्हा केली तेव्हा जल जीवन मिशनचा उल्लेख तुमच्या स्टोरीमध्ये झालेला आहे. त्या गावामध्ये तिथे त्यांचे पाण्याची टाकी पण झाली आहे आणि तिथे पाईपलाईन पण झाली आहे, पण तिथे पाणी नाही आहे.
माझा प्रश्न असा आहे जो मी अनेक वेळा महाराष्ट्र नाही केंद्र सरकारला विचारलाय की तुम्ही केंद्रातून पैसे देता, महाराष्ट्र सरकारकडे पैसे देतात, त्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा तिथला ड्रॉइंग येतं, सोर्स बघितला जात, जर करोडो रुपये या स्कीम्सवर खर्च झाले तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाहीये? आणि जल जीवन मिशनची पूर्णपणे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर अनेक वेळा सरकारकडे मागितलाय आणि मी स्वतः CR पाटील जे आता माननीय मंत्री आहेत त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर मला एकटीला नाही भारतातल्या सगळ्या खासदारांना कमिटमेंट केली आहे की कुठेही जल जीवन मिशनमध्ये जर चुकीचं काम झालं असेल तर मला सांगा, मी तिथे इन्क्वायरी लावीन. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्या रिव्ह्यूची मी वाट बघते, कारण का हा पैसा कष्टकऱ्यांचा पैसा आहे, हा कुणाच्या घरची मक्तेदारी नाही आहे. जल जीवन मिशन हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. तो एवढे करोडो रुपये खर्च करून आज जर ह्या महाराष्ट्रातली एक लेक तिथे पडत असेल, तिचा जीव जात असेल, तिथे वण लोक फिरत असतील तर या मोठ्या फ्लॅगशिप प्रोग्रामचं झालं तरी काय? सरकारवर थेट आरोप करण्यापेक्षा हे सगळे आपण राजकारण हे प्रश्न वर्ष सुटत नाही. म्हणजे तुमची सत्ता असेल, मान्य. दुसऱ्याची सत्ता असेल, हे प्रश्न सुटताना दिसत नाही. म्हणजे अक्षरशः 12 वर्षाची मुलगी पाण्यात पडून मरते, मृत्यू येते, त्याच्याकडे म्हणजे एकमेकांवर फक्त आरोप होताना दिसतात. यातून नाही, तोडगा काढायला आमची तयारी आहे. जल जीवन मिशनचं कौतुक मी स्वतः अनेक वेळा केलेलं आहे, कारण का इंटेंट ऑफ द प्रोग्राम इज व्हेरी गुड. आमचं म्हणणं आहे त्याला मॉनिटरिंग लावा. आमची मॉनिटरिंग करायची तयारी आहे पूर्णपणे. पाण्याचं मॅनेजमेंट आज तुमच्याच चॅनलनी कालच स्टोरी केली आहे, उजनीच्या धरणात 0% रिझर्व्हवर आलेलं आहे. माझा प्रश्न असा पडतोय की 100% उजनी भरलं होतं हे तुम्हीच दाखवलेलं आहे तुमच्या चॅनलवर. सगळ्यांनी आनंद झाला, सगळे फ्लमिंगोज बघायला गेले, बोट रायडिंग करायला गेले, सगळ्यांना आनंद झाला. मग असं काय पाण्याच्या मॅनेजमेंटमध्ये झालं की उजनीचं धरण एप्रिल महिन्यामध्ये 0वर आलेलं आहे? त्याचं उत्तर कधीतरी आपल्याला मागितलं पाहिजे ना. आहे पाण्याच्या मॅनेजमेंटमध्ये काय असं झालंय की यावेळेस उजनीचं धरण इतकं कमी झालेलं आहे? जर पाऊस चांगला झाला यावर्षी तर काय झालंय? आपण धरणं आहेत एवढी, आपल्याकडे पाण्याच्या जलजीवन मिशनमधून स्कीम झाल्या, मग ह्याच्यासाठी आपण करतोय काय? हा खूप गंभीर विषय आहे. ह्याच्यासाठी मला विचाराल तर मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमिक पोझिशन, महाराष्ट्रात होणारा क्राईम आणि महाराष्ट्राचा हा पाणी प्रश्न, ह्याच्यासाठी एक तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा, एक चर्चा करा. इलेक्शन्स होत राहतील, राज्याची स्थिती आणि सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दैनंदिन आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते, तर ती सत्ता मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राने ऑल पार्टी मीटिंग करून सोल्युशन मोडमध्ये काम करण्याची गरज आहे. हिंदीची सक्ती जी आहे ती करण्यात आली होती. हिंदी भाषेची सक्ती. हिंदी भाषेचं इतक्या असंवेदनशील स्टेटमेंटवर माझं उत्तर एवढंच आहे. मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल कॉमेंट करणं हे मी करणारच नाही, त्यांच्या वयामुळे, त्यांच्या पदामुळे. आणि इतकं असंवेदनशील माझं आयुष्य सगळं मतांवर चालत नाही, माणुसकीवर चालतं. आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सेवा करायलासाठी निवडून येतो या लोकांची. त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही, एक तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आर्थिक परिस्थिती हा गंभीर विषय. मी इलेक्शनच्या आधीही ह्याच्याबद्दल बोलत होते, वारंवार बोलत होते. आणि ज्या पद्धतीने आता प्रवीण परदेशीही महाराष्ट्रात आलेले आहेत, त्यांचंही कालचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं. त्याच्यामुळे आता अर्थ खात्यात एक एक्सपर्ट म्हणून त्यांना घेतलंय. मला कळत नाही की एक एक्सपर्ट का. माझं म्हणणं आहे की जर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर एक कमिटी महाराष्ट्र सरकारने स्थापन करावी. किती इकॉनॉमिस्ट महाराष्ट्र, विजय केळकर आपल्या पुण्यात राहतात, अजित रानडे आपल्या पुण्यात राहतात. हे मी आधीही बोललेले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॅलेंट हे इकॉनॉमिस्ट आणि फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत. अनेक बँकर्स जे मोठे आहेत हे राहतात, मुंबईमध्ये राहतात, पुण्यात राहतात. का नाही महाराष्ट्र सरकार त्यांच्या सगळ्यांच्या एक मोठी कमिटी करत, त्यांचं मार्गदर्शन घेऊन. म्हणजे एक तर स्पष्ट झालं की मी जे सातत्याने आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते हे तर खरं झालं. म्हणजे गेले 6 महिने मी जे बोलत होते ते आज सरकार मान्य करतंय. बऱ्याच गोष्टी मी इलेक्शनच्या आधी बोललेल्या आता हळूहळू उशिरा का होईना खऱ्या येत आहे.
हिंदीची सक्ती होते. मी काय पट्टा करायचं महाराष्ट्राचा? मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती. जेव्हा ते म्हणाले की CBSE बोर्ड, मी पहिला विरोध केला या राज्यात. जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की CBSE बोर्ड हे कंपल्सरी होतील, त्या दिवशी मी एक ट्विट केलं होतं की माझा ह्याला विरोध ह्याच्या कारण आहे, मी स्वतः SSE बोर्डात शिकलेली आहे आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे 1 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया. महाराष्ट्र सरकारचा जो अस्सर रिपोर्ट तुम्ही पाहिला, जो प्रथम नावाची संस्था काढते, जो केंद्र सरकार ही रिफर करतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग्स नाही आहेत. तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा, शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही SSE बोर्ड टू CBSE बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करताय. भाषेचा सोडा, मी बेसिकमध्ये आधी उत्तर मला हवंय. भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया. पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला? सगळ्या या महाराष्ट्रातल्या मुलांना गणित, भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येतंय का? कुठलंही बोर्ड सोडा. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाईघाई करू नये. हे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही रेटणं हे चुकीचं आहे. मुलांचं प्रचंड नुकसान होईल. शिक्षकांचीही तयारी झालेली नाही आहे. कुठलाही कार्यक्रम हा न्यू, आणि जरी तो बेसिक इंटरव्हिनिंगला केला तर माझं म्हणणं आहे CBSE बोर्ड कशासाठी? SSE बोर्ड का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत? स्टेट बोर्डचं काय होणार मग? हा बेसिक मुद्दा आहे. म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय? तुम्ही सेंटरचं बोर्ड का घेताय महाराष्ट्राचं चांगलं बोर्ड असताना? मला बाल भारतीचा सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेचा आहे, बाल भारतीचा आहे. फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केलेली आहे, जी देशामध्ये वापरली जातात. तुमच्या माहितीसाठी सांगते, तर जर महाराष्ट्रातली SSE बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून CBSE ऑप्शन द्या. ज्याला CBSE मध्ये जायचंय त्यांनी जावं, ज्याला ICSE जावं त्यांनी जावं. आणि माझा एक प्रश्न आहे, तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड्समध्ये मुलं शिकतात, त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का? मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे. हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही. हिंदी असावं की नसावी ताई? मराठी साहित्य महामंडळाने ना याला विरोध केला. हिंदी त्यांनी कंपल्सरी केली. म्हणजे 3 लँग्वेज, हिंदी, मराठी, इंग्लिश, त्यात 2 लँग्वेजेस मुलांना बर्डन होतं. त्यात तिसरी लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असली, ही आपली माय बोली आहे, आपली आई आहे. मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि नंतर त्याला कुठल्या 2-3 भाषा घ्यायच्या आहेत ते ऑप्शनल आईवडिलांना द्या. त्या आईवडिलांना ठरवू दे ना. आता मी ठरवीन माझ्या मुलांना दुसरी, तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा. पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही. महाराष्ट्रातली मातृभाषा ही मराठी आहे आणि तीच पहिली भाषा या राज्यात असली पाहिजे. ही आमची आग्रहाची भूमिका राहील. बाकीच्या किती 5 कशाला 10 भाषा शिका, आमचा काही विरोध नाही. तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषा शिका, आनंद आहे. पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने देखील याचा विरोध केला आहे हिंदी सक्तीचा. ते म्हणतात की मराठीलाच प्राधान्य द्यायला पाहिजे. अर्थातच मधुबाईंचं स्टेटमेंट बघितलं मी काल. आणि प्रत्येक राज्यात ते केलं पाहिजे. आपल्या राज्याचा एकट्याचा विषय नाही, प्रत्येक राज्याच्या असतात. आता मला असं वाटतं की स्टॅलिनजींनी, जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सगळ्यात पहिला विरोध याला केला. म्हणजे एवढा गदारोळ पार्लमेंटमध्ये झाला आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे यांचं राजकारण चाललंय. आता ती गदा ज्याच्यासाठी स्टॅलिनजी लढले, ती गदा आज महाराष्ट्रावर आली आहे. तामिळ भाषेवर, आज मराठी भाषेवर हे अन्याय करायला लागले. ताई, दुसरा एक विषय की तुमच्या मतदारसंघातील माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतायत. उद्या त्यांचा एक मेळावा आहे गोरमध्ये. कसं बघताय सगळ्याकडे? हे बघा, ही लोकशाही आहे. आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. संग्रामदादांचं माझं अनेक वेळा बोलणं होतं. संग्रामदादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करताय. त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते.
त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. माझे स्वतःचे आणि संग्रामदादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शन्सला, लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकमेकाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडीबरोबरच राहतील. तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच. त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्रामदादांवर का दाखवावा आपण? तुम्ही काय सल्ला द्याल त्याला? कारण त्यांना तिकडे ओढलं जाते सातत्याने, नंतर ती आपली कोंडी तुम्हाला करण्यासाठीच सांगू, होते. माझा स्वभाव, मी फारसा कुणाला कधीच सल्ला देत नाही. त्याच्यामुळे संग्रामदादा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी 3 वेळा MLA राहून अतिशय उत्तम काम बोरवेल्ला आणि मुळशीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील तो बोरवेल्ला मुळशीसाठी योग्य घेतील एवढा माझा त्यांच्यावर विश्वास. बारामती लोकसभा जिंकण्याचा सगळा नियोजन प्लॅन जो आहे तो भाजप या सगळ्या निमित्ताने करताना पाहायला मिळतोय. त्याच्यात गैर काय? इलेक्शन प्रत्येकजण जिंकण्यासाठी ताकदीने लढतं ना. त्याच्यात जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात गैर काय? तुमचं काउंटर उत्तर काय असेल? कशाला? एक एक आमदार फोडत चालले. ठीक आहे ना. आता मागच्या वेळेस अशी किती होते? आज मागच्या लोकसभेला माझ्या बाजूनी संग्रामदादा एकटेच होते, बाकी सगळे संजय जगताप इलेक्शनच्या आधी. दुर्दैवाने आता ते नाही, तर 2 वर्सेस 4 होतं. आता बघूया पुढे काय होतं. समय में बहुत बडी ताकद आहे. आता ती वर्क ऑर्डर वगैरे प्रोसेस सुरू झाली. कालच मी खरं तर कलेक्टरांशी मी काल बोलले त्याच्याबद्दल. ती वर्क ऑर्डर वगैरे ते सगळं प्रोसेस, ते सगळं 25 लाच उद्घाटन करणार. आनंद आहे. मी स्वागत करीन त्याचं. जर 25 तारखेला उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी तर मी स्वागत करीन मनापासून त्याचं. दुसरा असं, अमित शहा परवा तटकरेंकडे येऊन गेले, हेलिपॅड बनवलं तिथं, ते शासकीय खर्चातनं बनवलं असं अंजली दमानेंनी ट्विट केलेलं आहे. म्हणजे खरं तर तो घरगुती कौटुंबिक दौरा होता, तो शासनातून खर्च करणं कितपत योग्य? नाही, अंजलीताईंचं ट्विट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. अंजलीताईंनी जे ट्विट केलं त्याच्यात काही गैर नाही. आणि मी खरं तर सांगू, ती ट्विट बघितल्यावर मीही जरा नर्वस झाले. कारण का अनेक वेळा आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील, मित्र पक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टरनी फिरतात. त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे, हे आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या नाही आहेत का? कारण का अंजलीताईंचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये. ते अंजलीताईंचं मला पूर्ण मान्य आहे. आणि त्याच्यामुळे मी खरं तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवारसाहेब जेव्हा चॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते. तेव्हा मला सांगण्यात आलं की इलेक्शन असू दे किंवा नसू दे, आज आदरणीय पवारसाहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहेत. ते फक्त एक खासदार आहे. त्याच्यामुळे खासदाराला तो अधिकार नाही, मंत्र्यांना आहे. बघा, अमितभाई शाह गेले, त्यांची सुरक्षितता, त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही, कारण का ते संविधानिक पदावर आहेत. त्यांची सेफ्टी, सिक्युरिटी महत्त्वाची आहे. आता 3-4 कुणासाठी केले मला माहिती नाही, पण आदरणीय पवारसाहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवारसाहेब जेव्हा हेलिकॉप्टरनी जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही. त्याचं आम्हाला बिल येतं, ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो, जो नियम आहे या राज्याचा. आणि मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे. त्याच्यामुळे अंजलीताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत, सर आखोपे, अंजलीताई, मला पूर्णपणे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. आम्ही सगळ्यांनी, जे कोणी हेलिकॉप्टर वापरतात, जेव्हा वैयक्तिक कामासाठी वापरतात तेव्हा तो बोजा सरकारवर टाकता कामा नाही. आणि ते कटाक्षाने जे संविधानिक पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत. आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्ही सगळी बिलं काढून बघितली काल, आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची, मी काँग्रेसशी पण चेक केलं, काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या खर्चाने करतो. जेव्हा राहुलजी येतात, त्यांचे पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात तेव्हा त्या सगळ्याचे पैसे. त्याच्यामुळे ह्या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस असेल किंवा संविधानिक पदावर जी व्यक्ती नसेल त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि मेंटेन जे काय खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो. हा नियम आहे या राज्याचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.